तुमच्या जाहिरातीसाठी एक संधी मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा. व्यवसाय असो किंवा इव्हेंट, विकासनामा सोबत जाहिरात करा. स्क्रीनवरील नंबरवर आजच संपर्क करा. विकासनामा, तुमचा आवाज, तुमची जाहिरात. तसंच विकासनामाला सबस्क्राईब करा आणि अपडेटेड रहा. नमस्कार, मी विकास मिरगणे. विकासनामा डिजिटल प्लॅटफॉर्ममध्ये आपलं सर्वांचं स्वागत. चर्चा करतोय नवी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने. अशाच आपण उमेदवारांना भेटण्यासाठी आलेलो आहेत कोपरखंड या भागामध्ये. वडिलांचा राजकीय वारसा घेऊन सामाजिक बांधिलकी जपणारे रवींद्र म्हात्रे यांच्या कन्या ज्या आहेत त्या पुन्हा एकदा निवडणुकीसाठी सज्ज झालेल्या आहेत. राजकीय वारसा घेऊन, खरं तर वडिलांचा राजकीय वारसा आहे. वडील सोशल वर्कर आहे, सामाजिक आहेत, माजी नगरसेवक होऊन गेलेले आहे. आता तुला ही संधी जी आहे ती एक मिळताना दिसून येत आहे. पहिली एंट्री कशी झाली राजकारणामध्ये, किंवा तू वडिलांसोबत काम करते, पहिल्यांदा तिकीट झालं, घोषणा झाली, किंवा तुझा विचार झाला, पहिली प्रतिक्रिया काय होती परिवाराची किंवा तुझी? नमस्कार, मी ॲडव्होकेट ऋषाली रवींद्र म्हात्रे. रवींद्र बाबाजी म्हात्रे यांनी केलेली कामं, प्रभागाच्या पलीकडे सुद्धा माझ्या वडिलांनी जी केलेली कामं, जी उपोषण करून आम्ही अण्णासाहेब कैलासवासी अण्णासाहेब पाटील उद्यानामध्ये जी केलेली कामं, ते उपोषणाचे जे मेन पॉइंट्स होते. उपोषणाचा पहिला मुद्दा होता की ज्येष्ठ नागरिकांसाठी तिथे बसण्यासाठी बेंचेस नव्हते. जे आमच्या उपोषण करून तिथे बेंचेस बसवण्यात आले महानगरपालिकेतर्फे. त्याच्यानंतर तिथे जो छत्री असते ती वरती ती आम्ही स्वखर्चाने माझ्या वडिलांनी करून घेतलं होतं त्या विभागात. आणि त्याच्यानंतर लहान मुलांसाठी खेळण्यासाठी पाळणे नव्हते, ते सुद्धा तिथे करून घेतलं. त्याच्यानंतर पावसाळ्यात होणारा पाण्याचा जो तिथे समस्या होती, तिथे पूर्ण पॅट्रोल्स होते, ते सुद्धा आम्ही त्याच्यामध्ये एक मुद्दा मांडला होता. सेकंडली, हा जो स्कायवॉकचा प्रश्न, लोकांना जे येण्या जाण्यासाठी त्रास होतो, जे नागरिक असतात त्यांना क्रॉसिंग करण्यासाठी कोणाचे ऍक्सिडेंट्स होतात, त्यासाठी आम्ही महानगरपालिकेला अशी विनंती केली होती की तिथे स्कायवॉक बांधण्यात यावं. वडिलांचं आंदोलन झालं, बऱ्यापैकी यश मिळालं, सगळ्या मागण्या मान्य केल्या. परंतु तू आता राजकारणात आलेले वकील सुद्धा आहे. एक राजकारणात येण्याची इच्छा होती का आपाप योगायोग आला ह्या तिकीट वाटपाचा? इच्छा तर असणारच ना, कारण आमच्या जो वारसा आहे तो राजकारणाचा नसून समाजकार्याचा आहे. 50 काय 100 नाही, 200% आमच्या रक्तात समाजकार्य आहे. माझ्या वडिलांचा केलेली कामं आणि ते मी लहानपणापासूनच बघत आली आहे. माझं शिक्षण, माझा जन्म त्याच प्रभागात झाला आहे आणि पुढेही असंच मी काम करण्याचा प्रयत्न करणार आहे. मला लहानपणापासूनच माझे वडील कसे लोकांपर्यंत पोहोचायचे त्यांचं कार्य लहानपणापासूनच भेटलं आहे मला. पुढचं उद्दिष्ट काय? म्हणजे तू जर उद्या निवडून आली तर तुझ्या प्रभागामध्ये हे कामं करायचे, असं काय उद्दिष्ट आहेत का? सगळ्यात प्रथम तर आमचा वज्राई प्रकल्पग्रस्त महामंडळ आहे, महिला मंडळ आहे, याच्याने आम्ही अग्रिकोली महोत्सव आणि पश्चिम महाराष्ट्रातर्फे बचत गट आहे, त्यामार्फत महिलांसाठी आम्ही तिथे स्टॉल्स उभारतो, त्यांना प्रोव्हाइड करतो, जेणेकरून त्यांना पण प्लॅटफॉर्म भेटेल ना थोडा रिप्रेझेंट करायला त्यांचे जे आहेत ते. आणि त्याच्यानंतर तिथे प्रोग्राम्स पण होतात लहान मुलांचे, तिथे बसायला डान्सेसचं व्यवस्था होते, प्लॅटफॉर्म भेटतो एक लोकांना, जेणेकरून त्यांची उदरनिर्वाह होऊ शकते. आता पहिल्यांदाच तुम्ही एकनाथ शिंदेच्या नेतृत्वामध्ये काम करताय, कसं वाटतं हे नेतृत्व? एक आज सुद्धा उमेदवारांची ही जी बैठक झाली, एक एवढ्या लोकांसोबत जाताना बसताना काय वाटतंय? सर्वप्रथम तर माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब त्यावेळी आणलेली लाडकी बहीण योजना ही तर सर्वांना माहितीच आहे. लाडकी बहिणींसाठी आणलेला हा जो उपक्रम आहे तो खूपच चांगला आहे आणि त्याची महिलांना त्याची गरज आहे की आपल्याला त्याचा उपयोग होऊ शकते. आणि सेकंडली, जो हाफ तिकीट रिझर्वेशनचा जे ट्रॅव्हलिंग मध्ये होते ते सुद्धा ते आणलेत. प्रथमच तर शिवसेनेमध्ये एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही काम करण्याचा प्रयत्न करणार आहोत, जेणेकरून आमच्या विभागात विकासाची कामं होणार. मूळ मुद्दा असा आहे की आपण विकासावर चर्चा करत. तू समजा सभागृहात गेली, महिलांच्या प्रश्न तुला हे काम करत, ऑलरेडी तुम्ही उच्च शिक्षित आहात, वकील आहात,
एक पुन्हा एक सभागृहामध्ये वडिलांच्या राजकीय वारसाचा घेऊन तुम्ही जाण्याची इच्छा व्यक्त करताय किंवा तुम्हाला लोकांनी स्वीकारलं तर पुढे विकास काय किंवा तो महिलांसाठी हे पहिलं माझं उद्दिष्ट असणार आहे सभागृहात जाताना किंवा महिलांसाठी. आमच्या प्रभागात गेली काही वर्ष तिथे झालेली जी थोडीशी कामं आहेत, महिला सुरक्षित नाही आहेत, जे थोडे इश्यूज होते ते सॉल्व्ह करण्याचा पण आमचा प्रयत्न केला होता. रवींद्र बाबाजी म्हात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही ते केलं होतं. तिथे गुंडगिरी थोडं फार जास्त आहे, जी महिला प्रथमच तर 50% रिझर्वेशन आहे महिलांसाठी आणि तिथे महानगरपालिकेमध्ये मी ह्याचा प्रयत्न करेन की महिलांना काहीतरी एक प्लॅटफॉर्म भेटावा, जसं काही बचत गट, जेणेकरून ते आपले वेगवेगळ्या मार्फत प्रयत्न. मूळ मुद्दा असा की आता प्रचार कसं, तू एक सुशिक्षित आहे, सोशल मीडियाचा उपयोग केला तो, मग दिवसभरामध्ये प्रचार तंत्र किंवा मैत्रिणी भेटताय, कशा प्रकारे फौज तुमच्या मागे धावलेली आहे? प्रथमच तर आम्ही डोर टू डोर प्रचार चालू आहे आमचा आणि नागरिकांचा जो आम्हाला रिॲक्शन भेटतोय तो एकदम प्रतिसाद भेटतोय, तो एकदम पॉझिटिव्ह भेटते. कारण रवींद्र बाबाजी म्हात्रे यांनी या प्रभागात केलेली कामं आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली मी सुद्धा तशीच कामं करेन अशी मी आश्वासन देते. कसरत होते प्रचारामध्ये, बिल्डिंग चढणं वगैरे, काय शेवटी काही गाव आहे, काही शहरीकरण आहे, पण काहीतरी भेटायला, काहीतरी कष्टाचं फल थोडा भेटायला थोडी कसरत तर करायलाच लागेल. मैत्रिणी वगैरे काय, त्यांचे संपर्क वगैरे तुझ्या सोबतीला काही मैत्रिणी वगैरे आल्यात का? हो आहेत ना, सर्व आहेत. जास्त करून महिलांचा आमच्या बरोबर आहे इथे. आईचा काय प्रतिसाद वगैरे काय? माझी आई पण समाजसेविका आहे, त्यांनी पण मला शिकवते ती की पुढे तू कशी यामध्ये महिलांसाठी काम करू शकशील आणि तिच्याच मार्गदर्शनाखाली मी सुद्धा काम करेन. खरं तर घनसोली, कोपरखणे हा माथाडी कामगारांचा मोठ्या प्रमाणात वास्तवाला राहणारा वर्ग आहे आणि आपल्या कोपरखण्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात माथाडी कामगार आहेत. तर माथाडींचा विकास व्हावा या दृष्टीने राजकीय नेते प्रयत्न करतायत, काय अपयशी ठरतायत, काय ते तर राजकारण होतं. तर तुमच्या भागात सुद्धा माथाडी कामगारांच्या विकासासाठी काय योजना आहे तुमच्या मनामध्ये? सर्वप्रथम तर प्रभाग क्रमांक 10 कोपरखैरण्यामध्ये माथाडी कामगार जास्त करून आहेत, बेस्ट कामगार आहेत, जे कष्टकरी आहेत, जे कष्ट करून आपला उदरनिर्वाह करतात आणि प्रथमच तर मी त्यांच्या सोबतीतच राहिले लहानपणापासून, मला माहिती आहे त्यांचे कष्ट काय आहेत. ह्यामध्ये वृषाली रवींद्र म्हात्रे यांनी दिलखुलास आपल्याशी चर्चा केली. मॅडम, तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. आणि शेवटच्या प्रश्नाकडे आपण जाऊया परत एकदा. मतदारांना शेवटी काय आवाहन कराल की तुमच्या माध्यमातून? प्रथमच तर तुम्ही शिवसेना धनुष्यबाणाला निवडून आणा आणि आपल्याला उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांचा यांचा हात बलकट करायचा आहे आणि नवी मुंबई महानगरपालिकेवर भगवा झेंडा फडकवायचा आहे. हे वृषाली शिंदे त्यांनी सांगितलं की भगवा फडकायचा एकनाथ शिंदेच्या नेतृत्वाखाली आणि विकास कामावरच्या जोरावर आपल्याला संधी मिळेल असा त्यांनी दावा केला. खूप खूप मॅडम शुभेच्छा, धन्यवाद. थँक्यू. तुमच्या जाहिरातीसाठी एक संधी मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा. व्यवसाय असो किंवा इव्हेंट, विकासनामासोबत जाहिरात करा. स्क्रीनवरील नंबरवर आजच संपर्क करा. विकासनामा, तुमचा आवाज, तुमची जाहिरात. तसंच विकासनामाला सबस्क्राईब करा आणि अपडेटेड रहा.